या विनंती असेल न्यू मिलन पायगाव गेम ऑन. जय श्रीराम. न्यू मिलन पायगाव आणि जय दुर्गा सुरई प्लीज विलेवरती उपस्थित राहा. पहिल्याच चेंडू आपण पाहिलं तर कट केलं होतं बट या ठिकाणी एकच धाव मिळते. डावाला सुरुवात आगाज होते. श्री गणेश होते. अकाउंट ओपन केले जाते एका धावेने मुकेश याच्या माध्यमातून. मुकेश हा एक चांगला फलंदाज आहे. पिंच हिटर आहे. परंतु पाहू शकता जसा चेंडू तसा खेळ. पाहिलं गेलं पहिला चेंडू आहे फेस करून आपण पाहिलं तर एक धाव वसूल केली गेली आहे. किशोर यावेळेस स्ट्राईकवरती येतोय. दोन्ही टीम एक चांगल्या टीम आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे. वॉट अ बॉल. पडल्यानंतर उंची थोडीशी घेतली गेली. वेग प्राप्त करून दिलं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. पुढील चेंडू. यावेळेस अजून एक तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. वेगामध्ये आपण पाहिलं तर खूप माहीर पाहायला मिळतोय. खास करून आपण पाहिलं तर प्रभाकरजी. काहीतरी कानमंत्र देत असताना पाहायला मिळतं मुकेश किशोर एस की बाबा स्ट्राईक तर रुटर करून दे माझ्याकडे. आणि हलक्या हाताने खेळून काढलेले आपण पाहतोय. एक धाव घेतली जाते. एका धावेपेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड आपण पाहतोय 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. किशोर 3 बॉलचा सामना केला. 1 धाव जमा केली. मुकेश याने 1 चेंडूचा सामना केला. 1 धाव जमा केली. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती मुकेश पाहायला मिळतोय. मोठा फटका येईल का याची प्रतीक्षा जरूर असेल. फुल टॉस परंतु मिस टाइम झालेला आहे. गोरखनाथ त्या ठिकाणी होते परंतु जेज करता काही आले नाही आहे. आणि सहजसोपा झेल मित्र म्हणेन हा होता परंतु घेता काय आलं नाही आहे. आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मुकेश एक चांगला फलंदाज आहे. जर हा बाद झाला असता तर संघासाठी एक चांगली बाब असते. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला मुळीच जागा नाही आहे असं आपण नेहमी म्हणतोय. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा तयार होतील प्रभाकर भोईर गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत गुड अँड वेल गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. 4च धावा खर्च केल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला गेला आहे. यस आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा रनअपवरती तयार. पंचांच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी तयार होत आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेला आहे. दिनेश आहे त्या ठिकाणी उंच पुरा परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडू फरार होत आहे. सीमा पार चौकार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 8. या ठिकाणी पाहतोय
यावेळेस पाहतोय पहिल्या चेंडूवरती प्रहार जरूर केला आहे, हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. पाहतोय एकनाथ घाटाल याने सुद्धा सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे आणि अशा ठिकाणी आपण पाहतोय की धावसंख्या अजून थांबू नये 8 या अंकावरती आणि पहिला गडी या ठिकाणी किशोर यांच्या रूपाने पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जितेन. पाहूया जितेन आणि मुकेश डावाला सावरतील की काय हे पाहण्यासारखं राहील. चला थोडंसं स्पीडअप करायचा विनंती असेल. डावखुरा शैलीचा ज्यावेळेस फलंदाज येतोय त्यावेळेस फिल्डिंगमध्ये नेहमी आपल्याला चेंजेस पाहायला मिळते, कारण राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन जेव्हा असते तेव्हा गोलंदाजालाही त्याचा खूप त्रास असतोय आणि फिल्डिंगलाही, कारण प्रत्येक चेंडू मागे जेव्हा जेव्हा स्ट्राईक रूट होते तेव्हा फिल्डिंग चेंज पाहायला मिळते. पाहूया इथं मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय ऑन साईडला. क्षेत्राच्या काय त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं फंबलिंग चुकी आणि या ठिकाणी पाहतोय आपण एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 कदम 10 अंकावरती धावफलक सजला गेला आहे. अजून भरपूर मॅच बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या. तर सुरुवात झाली गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलं गेलं. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, अधिक उंची लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक येतोय, वडक कॅच. क्या बात आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज होते या ठिकाणी बाद. आउट आहे. यस, इथे चेक केलं जाईल की फलंदाज बाद आहे की नाही आहे. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू राजूजी पाटील, त्याचबरोबर भिवंडी तालुका 40+ मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य मनोजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, फलंदाज होते बाद. चांगला प्रयत्न मित्र म्हणेन, अप्रतिम झेल कन्वर्ट केले गेलं, कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जितेन एक स्फोटक फलंदाज होता. अशा फलंदाजालाही मात्र डगावटला जावं लागलं. आता कुठेतरी अडचणीमध्ये येईल कालिका माता कालभार, परंतु क्रिकेट आहे, कधी रंग बदलेले सांगता येत नाही आहे. चला बॅट्समन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. आपण पाहिलं तर या ठिकाणी अजून एक गडी बाद करण्यात आलं.
एकनाथ घाटाल याने मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेले आहेत. क्या बात आहे. यावेळेस पाहतोय आपण टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्या प्रकारची या ठिकाणी आपण पाहतोय धाव नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. पाहूया अधिक उंच आहे, शरद आहे त्याच्या खाली आणि इथं चुकी नाही आहे. 2 झेल या मॅच मध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत आणि इथं मात्र अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. आजच्या दिवसातील गोलंदाजीचं प्रदर्शन जे आहे सर्वात चांगलं पाहायला मिळतं एकनाथ घाटाल यांच्या माध्यमातून, कारण 2 धावा दिल्या, 3 गडी बाद केले आतापर्यंत. एक चांगली ओव्हर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते. योगेश हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. पाहूया खाली रिझन आहे. दुरून क्षेत्ररक्षक दिनेश पोचते चेंडूवरती. थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु योगेश यांनी नाकारलं होतं. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावलकावरती 13 अंकावरती, किती 11 अंकावरती पाहायला मिळते. सॉरी, आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते आणि धावसंख्या 11 अंकावरती. अतिशय कंजूस भरी गोलंदाजी या ठिकाणी एकनाथ यांची पाहायला मिळाली. 3 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. पूर्ण स्पर्धेमध्ये मी तर म्हणेन सर्वात चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळते. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाकडून खेळत असताना एकनाथ घाटाल यांच्या माध्यमातून. तिसरे षटक फेकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होत आहेत सुधीर. पाहूया सुधीर कशा प्रकारे गोलंदाजी करते. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजाने एक अफलातून कंजूस गोलंदाजी केली गेली आहे. पुढील चेंडू, पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होते बाद. क्या बात आहे. भगवान यांनी आपण पाहिलं तर अप्रतिम झेल कलेक्ट केलं. सुधीर सुद्धा या ठिकाणी कारगर ठरतोय, सिद्ध ठरतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. आत्मविश्वास, आत्मबल या ठिकाणी प्राप्त करतोय. पाहूया आत्मपरीक्षण करून येणारे चेंडू कशा प्रकारे फेकतोय. स्लोअरचा मारा केला गेला. आपण पाहतोय खाली रिझन आहे. पुन्हा एकदा दिनेश सरसावते. एक परफेक्ट खेळाडू भिनार संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश भोईर गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, मग किपिंगच्या इथे जरी ठेवला गेला तरी तिथेही त्यांची चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. धावसंख्या 12 अंकावरती. अतिशय समजूतदारपणा आपण पाहिला तर भिनार संघाचा आज पाहायला मिळालं. प्रत्यक्षात सर्व टीमला खरोखर त्यांच्याकडून हे बोध घेणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. आडू का नको आडू असं चाललंय त्यांच्या मागे.
2 धावा. 2 धाब्याने 14 अंकावरती धावफलक पोचलं गेलं आहे. ओव्हर क्रमांक तिसरं पाहायला मिळते आणि धावा 14 कालिका माता कालवार या संघाच्या पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर न्यू मिलन पायगाव जयदुर्गा सुरई बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, गॅप आहे आणि 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. संख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू अजून एक, दे धमाका दे तडाखा, क्या बात है, पॉवरफुल चेंडू होते सीमा रेषेच्या बाहेर, गुल षटकार. क्या बात आहे, कुठेतरी धावांची कमीपणा जाणवत होती. सुरुवातीला आले होते मुकेश यांनी वेल घेतला गेला, त्यानंतर मात्र मागे वळून पाहत नाही आहेत. बिग हिट मोठे फटके खेळतायत. अजून एक स्लोअरचा मारा केला गेला, गॅप शोधलं गेलं, बॅकवर्ड स्वेलिक रिझन मध्ये चेंडूला फेकून दिलं, सीमा पार. अजून एक दमदार असरदार चौकार. सुरुवात केली 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं फक्त 3 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. परंतु जशी मुकेश या स्ट्राईक मिळाली त्यानंतर मात्र धावांची लय लूट सुरू केली. आपण पाहिलं तर 2 4 6 4 अशा 4 चेंडूं मागे आपण पाहिलं तर त्याने 16 धावा लुटून काढल्या. म्हणजे जर स्ट्राईक रोटेट होणं किती महागात पडतं हे आपण पाहू शकता. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 28. पाहूया आता अंतिम ओव्हर कुणाच्या हातामध्ये दिले जाईल. नो डाऊट आपण जर पाहिलं तर एक अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये दिनेश भुईर यास पाहतोय. न्यू मिलन पायगाव जयदुर्गा सुरई प्लीज आपण उपस्थित राहून नाणेफेक करायचे आहे या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय पहिलाच चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिशय वेगात भन्नाट वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न, वेगावरती नियंत्रण काही दिसलं नाही आहे आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 29 ऑन बोर्ड. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस होता, ऑन साईडला खेळून काढलेला आहे आणि बॉलाचं इथं वेट केलं गेलं आणि आपण पाहतोय डोक्याच्या वरतून चेंडू मात्र फरार झाला, चौकार. शरद यांच्याकडे पर्यायच नव्हता. जरी आपण कॅच वरती गेलो तरी चेंडू निघून जाणार होता आणि जागेवर थांबलं तरी तेच चित्र पाहायला मिळालं. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतोय आणि
वेळेस आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 35 ऑन बोर्ड लागले गेलेत. शेवटचं या ठिकाणी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. अजून या शेवटच्या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे काय करण्यासाठी. पहिली मॅच आपण पाहिली तर 50 धावांची होती. दुसरी मॅच पाहिली तर आपण 35 धावांची होती. तिसरी मॅच 34 धावांची. म्हणजे आज पहिल्या मॅच सोडला तर धावा तेवढ्याशा बनल्या नाहीत आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कुठेतरी कमी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस उडवलाय चेंडू, नाही थांबणार चेंडू, जाईल सीमा पार. बरोबर समोर ठेवला होता आणि त्याला फटका खेळून चेंडू सीमा पार, षटकार. चेक कर, बॉल नाही आपला तो. क्या बात आहे. धावा कुठेतरी कमी दिसत होत्या कारण 2 ओव्हरमध्ये फक्त अवघ्या 11 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरला आल्या 17 आणि चौथ्या ओव्हरचा सुद्धा आघात केला आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 13 धावा जमा केल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू, पुन्हा एकदा शॉट आणि त्याच्यावरती जसा चेंडू तसं उत्तर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छूम अंतर, षटकार. हाकार माजून ठेवलेला आहे. 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत जर विचार केला 19 धावांवरती नाबाद खेळतोय. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर, यस, फलंदाज बाद होते LBWच्या स्वरूपात. केला तर सर्वच्या सर्व चेंडू आपण पाहिल्यानंतर भरपूर लूज हाताळले होते, परंतु हा मात्र एकदम परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप आपण पाहते फलंदाज या ठिकाणी बाद होते. धावसंख्या जर पाहिलं तर धावफलकावरती 47 आहे. आता कुठेतरी जो धावफलक आहे ना तो चांगल्यापैकी सजलेला दिसतोय. यावेळेस पाहतोय टर्न केले गेले आहे. गुरु भैर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. फेकी चांगली केली परंतु रनिंग मात्र खूप चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावा या ठिकाणी जमा केल्या गेल्या. धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा, 50 धावांचं आव्हान बालासाहेब प्रतिष्ठान भिनार या संघासमोर ठेवलेलं आहे. तर चला आपण नाणेफेकीसाठी या पायगाव आणि सुरेई टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे. लगेच आपलं नाणेफेक केले जाईल. धन्यवाद मनोज. जयदुर्ग सुरई आणि न्यू मिलन पायगाव असा पुढील सामना होईल. सोमनाथ भाऊ मान्यवर पाठवा. मान्यवर कक्षामधून मान्यवरांना आपण पाठवत आहे नाणेफेकीसाठी.
चला राजूदादा पाटील, पंढरीजी भोईर. हॅलो, चला पंढरीदादा भोईर तसेच राजूदादा पाटील त्याचबरोबर मनोजजी पाटील, आपणास विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल नाणेफेक. एका बाजूला सुरई तर दुसऱ्या बाजूला पायगाव. ही बिग फाईट बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करूया आपण नाणेफेक. कॉईन आहे एका बाजूला टॉस का बॉस टेल, दुसऱ्या बाजूला हेड. कोण बोलतोय? यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई यांच्या बाजूला लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज. पहिल्या फेरीचा चौथा सामना जयदुर्ग सुरई आणि न्यू मिलन पायगाव नाणेफेकी जिंकून जयदुर्ग सुरई संघाने इथे प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नक्की सकाळच्या पहिल्या सत्रावर आपण पाहिला तर चेरोबा 40+ कोण संघाने 2 विजय संपादन केलेले आहेत. बघूया या सामन्यातून विजयाचं लक्ष्य आहे भिनार या संघासमोर 50. पन्नास धावांचं लक्ष्य आहे. नक्कीच बघा राकेशला 7व्या क्रमांकावर, मंगेशनं 2 षटकार ठोकले, मुकेशनं देखील चांगली सुरुवात दिली. किशोर 1 बाद, जितेन 2, विद्यानंद 0, योगेश 1. कालवा टीम सदा म्हात्रे टीमच्या बाहेर आहेत, मात्र त्यांचे बंधू मंगेश म्हात्रे आता इनमध्ये आलेत. चांगली फलंदाजी. आनंद भाऊ आमच्या शुभा ग्रुपचे एक सिनियर आमचे सदस्य, आपलं देखील खूप खूप स्वागत. त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू राजूदादा पाटील आणि मनोज भाऊ पाटील, आपलं देखील स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वर्गीय बालाशत प्रतिष्ठान भिनार टीम सुधीर भोईर, नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व, भिवंडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत सुधीर भोईर. आणि त्यांच्या सोबत स्ट्राईकवर असेल शरद, नक्कीच नाना गोंडली यांच्याकडून सालाबादप्रमाणे यावर्षी देखील षटकार विकेट रेटिंगसाठी टी शर्ट आहेत. घेमॉन, क्या बात है. पहिला चेंडू विकेट टू विकेट, पायचीची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज शरद 0 बाद.
आणि आता त्यांनी काय गाणं वाजवलंय गाण्याचं बोल त्यालाच माहिती, फक्त म्युझिक ऐकायला आपल्याला. असो, नवीन फलंदाज हरेश, नक्की दिनेश भोईर, प्रभाकर भोईर, सुधीर गोरख सारख्या चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. मात्र पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मुकेश पाटीलच्या वाट्याला आलेली आहे आणि कालवार संघासाठी एक चांगली सुरुवात आहे. हरेश, बघूया, चांगल्या सुरुवातीची गरज आहे बिना टीमला. मुकेशचा हा चेंडू अगदी लेट कट खेळलेत प्रकाश म्हात्रे, संघातील सर्वात सिनियर खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. नक्कीच प्रकाश म्हात्रे कालिका माता कालवार संघाचे संघनायक म्हणून आपण खूप वेळा यांना पाहिलेले आहे. इष्टरक्षक किशोर आहेत, धर्मेंद्र, जितेन, योगेश, विद्यानंद, राकेश, नक्कीच चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. मात्र जो जितेगा वही सिकंदर. बघूया, हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अगदी ते विद्यानंदना चेंडू जणू काही पास केला होता आपल्या सहकारी खेळाडूकडे. एक धाव मिळेल. धावसंख्या 2, चेंडू टाकून झालेत 3 आणि धावा बनले 2. एक विकेट आहे. मुकेश मुकेश षटकातील पुढचा चेंडू इथे ऑन साइडला खेळायचा होता. अप्रतिम झेल जिथं जालं विणलं होतं, नक्कीच त्या जाल्यामध्ये मासा गावलाय. फलंदाज होतो झेलबाद. नक्कीच आपण ज्या खेळाडूची चर्चा करत होतो, नक्कीच गोरख आणि सुधीर. गोरख एक चांगले खेळाडू आहेत. बघूया, उशिराने आलेत. छोटा बॉम्ब बडा धमाका हा पाहायला मिळेल का? मूर्ती लहान आहे मात्र कीर्तिमान आहे. चांगले व्यक्तिमत्व. मुकेशनं आतापर्यंत 2 धक्के या पहिल्या ओव्हरमध्ये दिलेत. 50 बनवायचे आहेत. 4 चेंडूमध्ये 2 वर 2. बघूया, पहिल्या चेंडूवर चेंडूला आसमान दाखवलाय. मी मगाशीच उल्लेख केला होता, छोटा बॉम्ब बडा धमाका. आणि अगदी गोरख यांनी षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. बघूया, सुधीर भोईर आणि गोरख भोईरी जोडी. चांगला अगदी चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडूला हलक्या हाताने टॅप केला गली क्षेत्रामधून. चेंडू चालला डीप थर्डमॅनला. 2 पूर्ण केलेत. तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली आहे. वाह, गोरख यांच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 9. अशा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिना टीम 2-11 50 बनवायचे आहेत. बघूया, सुधीर भोईर भिवंडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत, व्यवसायाने वकील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. बिनार संघाकडून खेळताना आपण त्यांना पाहतोय. ओव्हर नंबर 2 साठी स्वतः
योगेश योगेश म्हात्रे, सदाभाऊ म्हात्रे नक्कीच सामना ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील. संघाची कामगिरी चांगली झालेली आहे. फलंदाजी करताना 49 बनवलेत आणि ते 50 धावा वाचवायचे आहेत. बघूया स्ट्राईकला गोरख, गोलंदाज योगेश म्हात्रे, रमा जिमचे मालक रमा म्हात्रे या संघाचे सहकारी खेळाडू आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि कालिका माता कालवा टीमला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रमा म्हात्रे, आपल्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. 12 धावा. चेंडूला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले आहेत. गोरख भोईर खेळपट्टीवर आल्यानंतर धावपाला घालता ठेवलेला आहे. सिंगल डबल, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार त्यांच्याकडून घेतला गेलाय. धावसंख्या 14, अजूनही 36 पाहिजेत. 17 चेंडू आणि 36 धावा. आडव्या बॅटनं चेंडूला डीप मिड विकेट रिझनला मंगेश म्हात्रे, चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. सोळा धावा. 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16वर 2 अशी बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाची स्थिती आहे. बघूया हा चेंडू एक्झॅक्ट बॅटला स्पर्श झालाय की नाही. एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. बघूया आता स्ट्राईकवर सुधीर भोईर आहेत. गोरख यांच्या बॅटमधून 13 धावांचं मूल्यवान खेळी 13 धावांची मूल्यवान खेळी आपण पाहिली. त्यामध्ये एक षटकार देखील आहे. वाह, अप्रतिम, अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका सुधीर यांच्या बॅटमधून डीपमधून. बघूया नक्कीच तिसऱ्या पंचांची मैदानी पंचांनी मदत घेतलेली आहे. 2 की 1 की फलंदाज बाद. बघूया याचं उत्तर आपल्याला मिळेल. प्रिन्स मूव्हीज, गोरख यांनी आपली विकेट दिली की वाचवली. बघूया, मला वाटतं दिनेश भोईर किंवा येणारा फलंदाज नवीन दमाचा मैदानामध्ये येण्यासाठी गोरख यांनी आपली विकेट दिली का बघूया. तिसरे पंच सुनील म्हात्रे चेक करतायत. सॉफ्ट सिग्नल काय सर? गिरीश वालन सर, तुमचा मैदानी निर्णय यस आणि तो निर्णय कायम आहे. फलंदाज नाबाद सेब आहेत. 2 धावा. धावसंख्या 19. झालेत म्हणजे अजून 31 पाहिजेत. चेंडू आहेत 14 आणि धावा बनवायचे 31. इथे बघूया इष्टी रक्षक किशोर यांची अपील आणि फलंदाज सुधीर भोईर झेलबाद. क्या बात आहे.
विशाल मला वाटतं या संघाला नवीन सहकारी मिळालेला आहे. जुनेच आहेत. अजून दिनेश भोईरचं येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बघूया हा चेंडू योगेशचा खूप चांगला चेंडू. एक सिंगल धाव इथे विशालनं कंप्लीट केली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बालाशेठ प्रतिष्ठान भिनाट टीम 2 ओव्हर 3 बाद 20 आणि आता उर्वरित 12 मध्ये 30. लेगबॅकच्या सोबत एक सिंगल आली होती. बॅटकट आहे. धर्मेश कालवार संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून धर्मेश कडून नेहमीच आशा अपेक्षा बाळगलेल्या आहेत. कारण की धर्मेशनं जेव्हा 40+ कालवार संघामधून सुरुवात केली तेव्हा गोलंदाज म्हणूनच त्याला संघामध्ये स्थान दिलेलं आहे आणि नावाला साजेशी नेहमीच कामगिरी त्यांनी केलेली आहे. बघूया 12 चेंडू आणि 30 धावा. राकेश म्हात्रे नवीन लुकमध्ये नक्कीच अगदी विद्यानंद देखील आहेत. मुकेश पाटील त्याच जोशमध्ये ती दहशत. नक्कीच बघूया प्रकाशदादा म्हात्रे, त्यानंतर योगेश म्हात्रे, मंगेश म्हात्रे, म्हात्रे अँड म्हात्रे कंपनी. कालवार गाव म्हटलं की कबड्डीचं माहेर घर. या गावाने खूप चांगले राज्यस्तरीय आणि नक्कीच प्रो कबड्डीमध्ये देखील या गावचा एक स्टार कबड्डीपटू उमेश म्हात्रेला आपण पाहिलेला आहे खेळताना. 12 चेंडू 30. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू स्लोवर टाकला होता. शॉर्ट मिड विकेटला मंगेश म्हात्रे डीप मधून चेंडूवर झेपवतोय. थ्रो गलत एंडला केलाय. हा चेंडू गोलंदाजाच्या एंडला फेकायला हवा होता. एक धाव देखील वाचवता आली असती. 2 धावीनं संघाची धावसंख्या झाली ती 22. अकरा चेंडू 28. इथे फटका समोर ठेवलाय मुकेश पाटील. वाह वाह क्या बात आहे. अगदी विलास पाटील सरांच्या अंदाजानं झेल टिपलाय. फलंदाज बाद. न्यू मिलन पायगाव आणि जयदुर्ग सुरई. अनिल मुकादम वेलकम. 10 चेंडू 28 आणि दिनेश भोईरचा क्रम पहा 6व्या क्रमांकावर. म्हणजे संघामध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला खेळाडू दिनेश भोईर. बघूया 10 मध्ये 28. दिनेश भोईरना पहिला चेंडू अगदी लॉंग ऑफ रिझनला केलाय. विद्यानंद चांगली फिल्डिंग करतायत. फक्त एक सिंगल धाव. क्या बात आहे. गोरख भोईर अतिशय चांगली फलंदाजी करतायत. छोटा बॉम्ब बड़ा धमाका. जर्सी नंबर 10. आकडा पाहिला की सर्वांच्या डोळ्यासमोर सचिन सर तेंडुलकर यांचं नाव डोळ्यासमोर येतोय. वाह गुड बॅटिंग.
शिल्लक आहेत, त्यासाठी चेंडू आहेत फक्त 8 चेंडू 23चं समीकरण. गोलंदाज धर्मेश. हा फटका बघूया हवेमध्ये केला यष्टीरक्षक किशोर, चुकी होणार नाहीये. फलंदाज गोरख भोईर झेलबाद. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहिलं तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ आतापर्यंत केलेला आहे. प्रत्येक झेल टिपलेला आहे. त्यामध्ये नक्कीच मुकेश, किशोर 7-23. फलंदाज एकनाथ. पहिला चेंडू विसेप मध्ये केला राकेश म्हात्रे. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. नक्कीच मंगेश म्हात्रे लगेच बॅकअपसाठी आले. मुकेश पाटील देखील आले होते. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि धावा बनलेत 29. आता 21 पाहिजेत. 6 चेंडूमध्ये 21. बघूया विद्यानंद की अजून कुठला गोलंदाज. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये चेंडू जाईल. 21 धावा. नक्कीच रमाकांत दादा म्हात्रे हे देखील एक संघाचे सर्वात चांगले गोलंदाज, सिनियर गोलंदाज म्हणून आपण त्यांना पाहिलं होतं. मात्र सध्या या स्पर्धेतून ते अनुपस्थित आहेत. रमाकांत दादा म्हात्रेनं कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या बलावर कालवर संघाला जिंकून दिले. तिथे क्या बात आहे प्रकाश म्हात्रे. वाह, सराव चांगला आहे वाटतं, कारण की संघनायक आहेत. आणि नक्कीच 6 मध्ये 21. वेलकम अनिल मुकादम. अल्पेश इंट्रे घ्या आपल्याकडे. अल्पेश, सुरई आणि पायगाव एंट्री करा. सुरई आणि पायगाव. दिनेश भोईर. बघूया 6 चेंडू मध्ये 21. प्रकाश म्हात्रे. पहिला चेंडू बघूया. मंगेश म्हात्रेचे प्रयत्न कमी पडलेत. पहिल्या चेंडूवर दिनेश भोईरने चौकार ठोकलाय. पाच मध्ये 17 धावांचा आकडा. बघूया कुठल्या संघाला खतरा ठरतोय. मंगेश थोडासा शांत आहे. चौकार गेला, त्याची चुकी नव्हती. प्रयत्न जरूर केले, मात्र प्रयत्नांना पदरी अपयश आला. 5-17. इथे शॉर्ट चेंडू होता, फायदा घेता आला नाही. चेंडूला अगदी समोर केलाय. बघूया दुसरी धाव घेताना. इथे अगदी जलद गतीने दिनेशने 2 धाव पूर्ण केलेत. धावसंख्या 35. 4-15. प्रत्येक चेंडूवर सामना अलटी पलटी आपल्याला होताना पाहायला मिळेल. 6 मध्ये 21. 4 मध्ये दिलेत 6. 2 मध्ये 6 दिलेत आणि 4 मध्ये आता 15 धावा शिल्लक आहेत. दिनेश भोईर. चार 15. क्या बात आहे. सुरेख चेंडू होता, अगदी विकेट टू विकेट.
अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू होता. प्रकाश म्हात्रे नक्कीच सराव चांगला असेल, कारण की मैदानामध्ये 11 खेळाडू खेळतात आणि त्यांनी चर्चा करून चेंडू प्रकाश म्हात्रेच्या हातामध्ये सोपवलाय. 3-13 3-13 17 हे आकडे खूप घातक आहेत. बघूया फुलटॉस होता. इथे समाचार घेता आला नाहीये. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. धावसंख्या 38. 3-12 3 चौकार की 2 षटकार. बघूया सामना अजूनही दोन्ही संघांना समान आहे. रमाकांत भाऊ म्हात्रे आम्हाला जॉईन झालेत आणि त्या षटकार ठोकून प्रकाश म्हात्रेचं स्वागत केलंय दिनेश भोईरनं. 2 मध्ये 6. नक्कीच रमाकांत म्हात्रे कालवार ग्रामपंचायतचे सदस्य आणि या टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज सध्या मला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. 2 चेंडू आणि 6 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. इथे हा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश म्हात्रेने वाईट टाकलाय. 2-5 45 धावा लागलेत. 2 चेंडू 5 धावा. आणि नक्कीच आज गोल्डन चौकार पाहिला आपण. गावदेवी वेली संघाच्या शिवा भोईर या फलंदाजाच्या बॅटमधून सोनादेवी टेंबर संघाला पराभूत केलं. एका चेंडूवर 4 पाहिजे होत्या. इथे आता बिनार संघाला एका चेंडूमध्ये 5 पाहिजेत म्हणजे षटकारच, कारण की 5 धावा धावून पलून पूर्ण होणार नाहीयेत. प्रकाश म्हात्रेने जो वाईट टाकलाय त्याची भरपाई पूर्ण केलेली आहे. डॉट चेंडू टाकून 1-5 चेसिंग इज कंपल्सरी. राकेश बाउंड्री जाऊ दे, कॅच वर हा बाउंड्री जाऊ दे आणि मॅच हाताळलं. कॅच घ्या कॅच. बघूया इथे प्रकाश म्हात्रे आणि दिनेश भोईर असा सामना रंगलाय. 1 चेंडू 5 धावा. मध्ये गरज नाही काही. आणि हा गोल्डन षटकार. अभिनंदन दिनेश भोईर. हडलक कालिका माता कालवार. 21 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या आणि ते कालवार संघाला पराभूत केलं. बालाशेठ प्रतिष्ठान बिना टीम. तर चला, खूप चांगली फलंदाजी केली आपण जर पाहिलं तर दिनेश यांनी. आज आपण एक सामन्यामध्ये पाहिले तर गोल्डन चौकारची गरज असताना चौकार लागला गेला. या सामन्यामध्ये सुद्धा पाहतोय गोल्डन षटकारची गरज असताना दिनेश भोईर यांनी गोल्डन षटकार लगावला गेला. तर या सामन्याचा सामनावीर
दिनेश आपण यायचं आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. या चला सुरेश आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल दिनेश भोईर आपणास विनंती आहे की आपण या आणि आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो मान्यवर आमचे व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक अष्टपैलू खेळाडू राजू पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय गिफ्ट पॅम्पल आहे, शीत पेयी आहे. मनोजी पाटील आपणास विनंती करतोय की आपणही त्यांना आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहे. क्या बात आहे. गोल्डन षटकार म्हणून सामन्याला विजय संपादन करून दिलं. पूर्ण हंगामामध्ये निश्चितच ही यादगार गोष्ट राहील. खास करून बालासाहेब प्रतिष्ठान भिनार या संघाला, दिनेश भोईर या खेळाडूला आणि आम्हा सर्वांना. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहिलं तर गोल्डन चौकार शिवा भोईर वेले संघाकडून खेळत असताना टेमघर संघासमोर तो मारला होता आणि आता इथं मात्र पाहतोय आपण खूप चांगल्या पद्धतीचा गोल्डन षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला दिनेश भोईर यांच्या माध्यमातून. चला अंपायर प्लीज चला मैदानाच्या आतमध्ये.